कधीकधी लक्षात येतं का आपल्या हो घरातली एक स्त्री असते, हो ती सतत धावत असते, सगळ्यांची काळजी घेत असते, अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत. सगळ्यांच्या छोट्या मोठ्या गरजा ती पूर्ण करत असते. आणि वरवर पाहिलं ना तर सगळं एकदम व्यवस्थित वाटतं. ती हसतमुखाने सगळं करत असते. पण आतून कुठेतरी ती अत्यंत शांत झालेली असते. थोडं एकाकी पडल्यासारखी. रात्री सगळे झोपल्यावर जेव्हा ती स्वतःला आरशात पाहते ना, तेव्हा तिच्या मनात एकच प्रश्न असतो, माझं खरंच कोणाला कळतं का? अगदी हेच, माझी घालमेल कोणाला समजते का? हा प्रसंग अनेक घरांमध्ये रोज घडतो. म्हणूनच याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि आज आपण जे समजून घेणार आहोत त्याचा मुख्य हेतू हाच आहे. म्हणजे कोणाला दोष देण्यासाठी नाही, अजिबात नाही. कोणावर टीका करण्यासाठी तर नक्कीच नाही. नात्यातल्या काही छोट्या सवयी असतात, ज्या अनेकदा पुरुषांकडून नकळत घडतात. हो, त्यांना त्या अगदी साध्या वाटतात. त्यांचा काही गैरहेतू नसतो, पण त्यामुळे बायकांच्या मनाला खोलवर दुखापत होते. आणि यातूनच नात्यात नकळत एक भावनिक अंतर निर्माण होऊ लागतं. हेच अंतर कसं तयार होतं ते आपण आज उलगडणार आहोत. तर आपण पहिली सवय पाहूया, चला, हे थोडं समजून घेऊया. जी रोजच्या आयुष्यात अगदी सहजपणे दिसून येते. ती म्हणजे तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं. म्हणजे बघा, एक सामान्य दिवस आहे ती नुकतीच ऑफिसमधून आलीये. किंवा दिवसभर घरकाम करून खूप थकलीये. तिच्या मनात काहीतरी अस्वस्थता आहे हां, आणि ती जवळ येऊन सांगण्याचा प्रयत्न करते, की आज मला खूप ताण आला होता. किंवा आज मला खूप वाईट वाटलं. आणि मग समोरून प्रतिक्रिया काय येते? समोरची व्यक्ती मोबाईल बघत असते किंवा टीव्हीवर लक्ष असतं. आणि फक्त एक कोरडं उत्तर मिळतं, हां, ठीक आहे. किंवा बघूया नंतर. या साध्या वाटणाऱ्या प्रसंगामागे ना एक खूप मोठं मानसशास्त्र आहे. म्हणजे कसं? जेव्हा ती तिच्या दिवसाविषयी किंवा ताणाविषयी सांगते ना, तेव्हा ती फक्त एखादी माहिती देत नसते, ती बातम्या सांगत नसते. ती तिचं मन मोकळं करत असते. अगदी बरोबर. याला आपण कनेक्शनची हाक म्हणू शकतो. तिला कोणताही सल्ला नको असतो तिथे. हो, तिला हे नको असतं की कोणीतरी तिचा प्रॉब्लेम सोडवावा. तिला फक्त कोणीतरी ऐकून घेणारं हवं असतं. पण पुरुषांच्या बाबतीत अनेकदा असं होतं की ते प्रॉब्लेम सॉल्व्हर मोडमध्ये असतात. बरोबर. जर सोडवण्यासाठी काही अडचण नसेल तर ते नकळतपणे लक्ष देणं कमी करतात. पण इथे सोडवण्यासाठी काहीच नसतं. इथे फक्त ऐकायचं असतं. हे ना एका प्रेशर कुकर सारखं आहे. तिच्या मनात विचारांची वाफ साचलेली असते आणि ती बोलण्यातून ती वाफ बाहेर काढत असते. पण जर समोरची व्यक्ती ऐकतच नसेल तर तो वाल्व बंद होतो आणि ती वाफ आतल्या आत साचत राहते. याचा परिणाम खूप खोलवर होतो. जेव्हा वारंवार तिच्या बोलण्याकडे असं दुर्लक्ष होतं, तेव्हा ती हळूहळू व्यक्त होणंच थांबवते. ती स्वतःला आतल्या आत कोंडून घेते. आणि या शांततेतूनच दुरावा जन्माला येतो. कारण माणूस जेव्हा ऐकत नाही तेव्हा तो फक्त शब्द गमावत नाही, तो त्या माणसाचा विश्वास गमावत असतो. ती पुन्हा तो विषय काढत नाही हे खरं आहे, पण तो विषय तिच्या मनात तसाच राहतो. आपण अनेकदा पाहतो की नंतर ती महत्वाच्या गोष्टीही सांगणं टाळते. कारण तिला आधीच वाटत असतं की माझं कोणी ऐकणार नाहीये. म्हणूनच जेव्हा ती काही सांगत असेल ना, तेव्हा तो मोबाईल बाजूला ठेवणं, 2 मिनिटं तिच्या डोळ्यात बघून ऐकणं, हे त्या नात्यासाठी एखाद्या संजीवनीसारखं काम करतं. माझ्या शब्दांना किंमत आहे हा विश्वास तिला मिळतो. आणि या दुर्लक्ष करण्याच्या सवयीतूनच अजून एक गुंतागुंतीचा भाग समोर येतो. हो, ती दुसरी सवय. तिच्या भावना लहान समजणं किंवा त्या नाकारणं. समजा एखाद्या गोष्टीवरून ती दुखावली गेली आहे तिला वाईट वाटलंय आणि ती तसं स्पष्टपणे व्यक्त करते, की तू असं बोललास ते मला वाईट वाटलं. पण त्यावर तिला लगेच काय ऐकायला मिळतं? तू खूप ओव्हर रिॲक्ट करतेस. किंवा एवढ्यावरून काय एवढं दुखावायचं? यात एवढ्या रडण्यासारखं काय होतं? हे शब्द संवादात खूप सहज वापरले जातात. यातली सर्वात महत्वाची आणि रंजक गोष्ट म्हणजे काय? जेव्हा अशी वाक्य वापरली जातात ना, तेव्हा अनेकदा असा समज असतो की आपण परिस्थिती सावरत आहोत किंवा समोरच्याला प्रॅक्टिकल विचार करायला शिकवत आहोत. पण प्रत्यक्षात इथे भावना नाकारल्या जात असतात, ज्याला आपण इमोशनल इन्व्हॅलिडेशन म्हणतो. दुसऱ्या व्यक्तीच्या तीव्र भावनांसमोर बसणं हे अनेकदा अस्वस्थ करणारं असतं. म्हणून त्या भावनांना लॉजिक लावून कमी करण्याचा प्रयत्न होतो. तिला कसं वाटलं पाहिजे हे ठरवण्याचा हा नकळत चाललेला प्रयत्न असतो. हे अगदी असं आहे की कोणाला तरी शारीरिक दुखापत झालीये आणि आपण त्यांना म्हणतोय की नाही, तुला दुखायला नको. शारीरिक दुखापत आपण लगेच मान्य करतो, आपण विचारपूस करतो, पण भावनिक दुखापत आपल्याला दिसत नाही. म्हणून आपण ती नाकारतो. तुला वाईट वाटायला नको होतं असं म्हणून आपण तिचा तो अधिकारच हिरावून घेतो. याचा परिणाम असा होतो की तिला आधीच वाईट वाटलेलं असतं आणि त्यात आता तिला या गोष्टीचंही वाईट वाटायला लागतं की तिला वाईट का वाटलं. हा एक प्रकारचा दुहेरी फटका आहे. आणि या दुहेरी फटक्यामुळेच तिच्या मनात एक विचार पक्का होऊ लागतो. माझ्या भावनांना काहीच किंमत नाही. माझ्या रडण्याला किंवा माझ्या दुःखाला इथे काहीच अर्थ नाही. कधी कधी तर ती स्वतःच्याच विचारांवर शंका घेऊ लागते.
खरंच मीच वेड्यासाठी वागतेय का? हा विचार तिला स्वतःच्याच मनापासून दूर नेतो. इथूनच तो भावनिक आधार कमकुवत व्हायला लागतो. कारण भावना कधीच खऱ्या किंवा खोट्या नसतात. त्या फक्त असतात. त्या मान्य करणं म्हणजे समोरच्या व्यक्तीचा स्वीकार करणं. आणि भावना मान्य करण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तिच्या मताशी सहमत आहात. तुम्ही फक्त हे मान्य करत असता की तिला त्या क्षणी जे वाटतंय ते तिच्यासाठी 100% खरं आहे. नक्कीच. आणि या भावनेच्या स्वीकारावरूनच आपण तिसऱ्या सवयीकडे वळतो, जो खूप नात्यांमध्ये संघर्षाचं मूळ असतो. तो म्हणजे मी बरोबरच आहे असा दृष्टिकोन. नवरा आणि बायकोमध्ये एखादा छोटासा वाद होतो. तो अगदी कोणत्याही क्षुल्लक कारणावरून असू शकतो. पण काही वेळात त्या मूळ विषयाचा विसर पडतो. आणि चर्चा करण्याऐवजी तो वाद एका स्पर्धेत बदलतो. एक प्रकारची कोर्टाची सुनावणी सुरू होते. कोण बरोबर आणि कोण चूक ही लढाई सुरू होते. मी सांगतोय तेच बरोबर आहे. तुला काही कळत नाही? माझंच म्हणणं कसं योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी सगळे युक्तिवादपणाला लावले जातात. जुने दाखले दिले जातात. हे ना थोडं शांतपणे समजून घेण्याची गरज आहे. हो ना. जेव्हा वादाचं रूपांतर जिंकण्या आणि हरण्याच्या खेळात होतं तेव्हा तिथे फक्त नुकसानच असतं. अशा वाक्यांनी वाद जिंकला तरी नातं हरतं. कदाचित एक जण तो वाद जिंकेलही. त्याचा आवाज जास्त मोठा असेल. चूक ह्याची स्पर्धा नसते. ते एक टीम असतं. आणि टीममध्ये एकमेकांविरुद्ध खेळून चालत नाही. जर उजव्या हाताने डाव्या हाताला दुखापत केली तर वेदना पूर्ण शरीरालाच होतात. अगदी तसंच नात्याचं असतं. जेव्हा आपण आपल्याच माणसांविरुद्ध लढत असतो तेव्हा आपण जिंकलो तरी आपण हरतोच. कारण समोरची व्यक्ती दुखावली जाते. तिचा अपमान होतो आणि तिचे विचार दाबले जातात. हे सगळं साचत राहतं. अहंकार जपणं जास्त महत्वाचं की नातं जपणं जास्त महत्वाचं? हा प्रश्न या ठिकाणी खूप मोठा ठरतो. तुम्ही वाद जिंकू शकता पण तुम्ही त्या व्यक्तीचं मन गमावून बसता. यातूनच बाहेर पडण्यासाठी एकमेकांची बाजू ऐकून घेण्याची तयारी लागते. मतभेद असणं ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे. दोन वेगवेगळ्या माणसांचे विचार वेगळे असणारच. पण तो मतभेद सोडवण्याची पद्धत नात्याची खोली ठरवते. तू काय म्हणतेस ते मला मान्य नाही, पण मी तुझा दृष्टिकोन समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. ही भावना असेल तर वाद कधीच विकोपाला जात नाही. मीच बरोबर हा हट्ट नात्याचा श्वास कोणतो. निरोगी नात्यांमध्ये बरोबर असण्यापेक्षा जोडलेलं असण्याला जास्त महत्त्व दिलं जातं. अगदी. आणि आता आपण त्या सवयीकडे येऊया जी रोजच्या जगण्यात मिसळून गेलेली असते. चौथी सवय, कौतुक न करणे. ती घरासाठी आणि कुटुंबासाठी रोज जे काही करते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती राबत असते. अनेक घरांमध्ये तर ती ऑफिसलाही जाते. म्हणजे ती दोन्ही आघाड्यांवर लढत असते. पण अनेक वेळा हे सगळं खूप गृहीत धरलं जातं. हे तर तिचं कामच आहे असं मानलं जातं. तिच्या या कष्टाची कोणी साधी दखलही घेत नाही. सगळं कसं व्यवस्थित चाललंय हे आपण पाहतो. पण ते व्यवस्थित चालवण्यासाठी ती किती झिजतीये याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. याला आपण अदृश्य श्रम किंवा इन्व्हिजिबल लेबर म्हणतो. घरातलं सामान आणण्यापासून ते कोणाचा वाढदिवस कधी आहे हे लक्षात ठेवण्यापर्यंत ही यादी न संपणारी असते. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला, आपण जेव्हा कामावर जातो तेव्हा आपल्याला आपल्या कामाचं कौतुक व्हावं असं वाटत असतं. प्रमोशन किंवा इन्क्रिमेंट या गोष्टी आपल्या कामाची पावती असतात. मग घराच्या बाबतीत हा नियम का बदलतो? तिथे कामाचा दर्जा उत्तम असावा अशी अपेक्षा असते. पण बक्षीस मात्र फक्त शांतता असते. एक छोटंसं वाक्य खूप मोठा फरक करू शकतं. तू खूप मेहनत करतेस. तुझ्यामुळे घर व्यवस्थित चालतं. अशी छोटी वाक्य तिच्यासाठी खूप मोठा भावनिक आधार असतात. 2 शब्दांचं कौतुक माणसाचा सगळा थकवा विसरायला लावतं हे आपण नेहमी ऐकतो. ती छोटीशी शाबासकी तिच्यासाठी इंधनासारखी असते. पण जेव्हा हे कौतुक होत नाही तेव्हा तिच्या मनात एक न दिसणारी पोकळी निर्माण होते. मी हे सगळं कोणासाठी करतेय? माझ्या कष्टाला काहीच किंमत नाही का? अशी भावना घर करू लागते. आणि मग ती कामं ती प्रेमाने करण्याऐवजी फक्त एक यांत्रिक कर्तव्य म्हणून करायला लागते. आढळते. कौतुकाचा अभाव हे थेट सांगतं की आपण समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे गृहीत धरला आहे. आणि गृहीत धरणं हा कोणत्याही नात्यातला सर्वात मोठा शत्रू आहे. कृतज्ञता व्यक्त करणं यात कोणताही कमीपणा नसतो. उलट ते नात्याची श्रीमंती दाखवतं. त्यामुळं रोजच्या धावपळीत तिच्या छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करणं आवश्यक असतं. आता आपण 5व्या सवयीकडे आलो आहोत, जी कदाचित या सगळ्यात जास्त वेदनादायी आहे. अबोला धरणे. भांडण झाल्यानंतर अनेक घरांमध्ये हे चित्र पाहायला मिळतं. घरात एकदम भयंकर शांतता पसरते. पूर्णपणे बोलणं बंद होतं. मेसेज नाही, अगदी डोळ्यात डोळे घालून पाहणंही बंद होतं. जणू काही समोरची व्यक्ती अस्तित्वातच नाही असा व्यवहार सुरू होतो. अनेकांना वाटतं की वाद टाळण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. शांत बसलं की विषय संपेल आणि भांडण वाढणार नाही असं वाटतं. पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे. अबोला कसा मारक ठरतो हे थोडं आतून समजून घेतलं पाहिजे.
याला स्टोन वॉलिंग म्हणतात ना? हो, म्हणजे स्वतःभोवती आणि नात्याभोवती एक दगडाची भिंत उभी करणं. समोरच्या व्यक्तीला वाटतं की शांत राहिल्याने वाद वाढणार नाही. पण त्या शांततेत दुसऱ्या व्यक्तीच्या मनावर प्रचंड ताण येतो. तिला असं वाटतं की तिला एकटं सोडलं गेलंय. शब्दांपेक्षाही हे मौन जास्त दुखावतं. जेव्हा अबोला धरला जातो तेव्हा एक प्रकारे भावनिक शिक्षा दिली जात असते. म्हणजे रागाने 2 शब्द बोलणं कदाचित एकदा सहन करता येईल. पण ती जी भयंकर शांतता असते ती असह्य असते. तिला वाटत असतं की कधी एकदा हे सगळे ढग बाजूला होतील आणि तो माझ्याशी बोलेल. अबोला हा एक प्रकारचा भावनिक अत्याचारच वाटू शकतो. कारण त्यात समोरच्या व्यक्तीच्या अस्तित्वालाच नाकारलं जातं. एकाच घरात राहूनही जणू 2 अनोळखी माणसं वावरत आहेत अशी ती स्थिती असते. हृदयाचे ठोके वाढवणारी आणि सतत एका तणावात ठेवणारी शांतता असते. जेव्हा संवाद थांबतो तेव्हा गैरसमज वाढण्याची गती दुप्पट होते. आणि यामुळे नात्यातला विश्वास सर्वात वेगाने संपतो. भांडण झाल्यानंतर स्वतःला सावरण्यासाठी थोडा वेळ शांत राहणं हे वेगळंय. त्याला आपण सेल्फ सुधिंग म्हणू शकतो. पण दिवसांमागून दिवस समोरच्याशी काहीच न बोलणं हे अतिशय वेगळंय. पहिल्या प्रकारात समजूतदारपणा असतो. तर दुसऱ्या प्रकारात समोरच्यावर नियंत्रण मिळवण्याची सुप्त इच्छा असते. आणि नात्यात नियंत्रण नाही तर सहकार्य हवं असतं. कधी कधी शांतता शब्दांपेक्षा जास्त ओरडून सांगते की मला तुझी पर्वा नाही. या 5ही सवयी आपण आता पाहिल्या. पहिल्यांदा ऐकताना कदाचित वाटेल की यात काय एवढं विशेष आहे. या तर रोजच्याच गोष्टी आहेत. पण जेव्हा आपण या सगळ्यांचा एकत्रित विचार करतो तेव्हा त्याचं खरं गांभीर्य लक्षात येतं. नात्यात मोठ्या चुकांमुळेच ती तुटतात असं आपण नेहमी ऐकतो. एखादा मोठा विश्वासघात किंवा मोठा वाद. पण अनेकदा तसं नसतं. या छोट्या छोट्या गोष्टी हजारो लहान जखमांसारख्या असतात. जे गैरसमज आणि एकमेकांना गृहीत धरणं आहे ते हळूहळू नात्यात एक न दिसणारी भिंत उभी करतं. पाण्यावर पडणाऱ्या एक लहानसा थेंब काहीच करत नाही. पण तोच थेंब जर एखाद जागी सतत पडत राहिला तर तो कठीण दगडालाही छिद्र पाडतो. तसंच या छोट्या सवयींचं आहे. त्या रोज घडतात आणि हळूहळू नात्याचा पाया पोखरतात. हे सगळं इतक्या संथपणे होतं की दोघांनाही सुरुवातीला काहीच जाणवत नाही. आणि मग एक दिवस असा येतो जेव्हा 2 माणसं एकाच छताखाली राहत असतात, एकाच घरात असतात, पण मनाने एकमेकांपासून कोसो दूर गेलेली असतात. त्यांच्यातलं ते भावनिक नातं कधीच संपलेलं असतं. उरते ती फक्त तडजोड आणि एक सवय. ते अंतर भरून काढणं मग खूप कठीण होऊन बसतं. 2 अनोळखी माणसं फक्त एकत्र प्रवास करतायत असं ते चित्र असतं. म्हणूनच नातं टिकवायचं असेल तर फक्त प्रेम असणं पुरेसं नसतं. सुरुवातीचे काही दिवस प्रेमाच्या भरात निभावून जातात, पण आयुष्यभरासाठी एकमेकांना समजून घेणं जास्त गरजेचं आहे. कधीकधी फक्त ऐकून घेणं, समोरच्याच्या भावना फक्त मान्य करणं आणि मी आहे तुझ्यासोबत हा विश्वास देणं नातं वाचवू शकतं. कधीकधी आपण जे वरवर पाहतो ते पूर्ण चित्र नसतं. खरं काय चाललंय ते फक्त शांततेत आणि एकमेकांना खऱ्या अर्थाने ऐकून घेण्यातूनच समजतं. आणि या सगळ्यात ना अजून एक घटक असतो जो हे सगळं पाहत असतो. कोण? आपली मुलं. मुलं हे सगळं अतिशय बारकाईने टिपत असतात. ते बघत असतात की जेव्हा आई दुखावली जाते तेव्हा घरात शांतता पसरते. जेव्हा मतभेद होतात तेव्हा संवाद थांबतो. हा एक अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा विचार आहे. आपण नकळतपणे पुढच्या पिढीला प्रेमाची व्याख्या शिकवत असतो. आपल्या कृतीतून मुलं हे शिकत असतात की प्रेम म्हणजे काय. प्रेम म्हणजे अबोला धरणं का? प्रेम म्हणजे एकमेकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणं का? आपण जो भावनिक दुरावा आज जगत आहोत तोच दुरावा आपण मुलांसाठी प्रेमाचा ब्लूप्रिंट म्हणून तर मागे ठेवत नाही आहोत ना. हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्यासारखा आहे. आपण फक्त आपलं नातं जगत नसतो, तर आपण मुलांच्या भविष्यातल्या नात्यांचा पायाही रचत असतो. विचार खरंच अस्वस्थ करणारा आहे आणि स्वतःच्या वागणुकीकडे नव्याने पाहायला लावणार आहे. अशाच मनाला भिडणाऱ्या विषयांवर आपण इथे अमृत मंथनवर मनमोकळ बोलत राहतो. अगदी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हो. आपल्या जवळच्या लोकांबरोबर शेअर करा. नक्की. आणि अमृत मंथनला सबस्क्राईब करायला विसरू नका.